आताच लेटेस्ट आपण न्यूज बघितली आहे की पूजा खेडकरची नियुक्ती UPSC कडून रद्द, UPSC कडून गुन्हा दाखल. बरं वाटतं. दुसरं पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सेकंड आपण न्यूज बघितली आता की पूजा खेडकरांच्या वडिलांना म्हणजे दिलीप खेडकर यांना जामीन मंजूर. सगळ्यांनी भरपूर लोकांनी पूजा खेडकरचे म्हणा किंवा आपले ते मीर शाह वरळी ट्रेंड किंवा पोर्शो कारने 17 वर्षाच्या मुलाने जे ड्रिंक्स घेऊन 2 माणसांचे बळी घेतले, 2 मुलांचे बळी घेतले. आपण हे सर्व त्याच्यावर प्रत्येकाने मी यूट्यूबवर एक चॅनलवर प्रत्येकाची मतं म्हणतात, प्रत्येक जण बोलत आहेत. पण महत्त्वाचा मुद्दा हा, असं मला तरी वाटतं, एक सामान्य माणसाला वाटणारा हा प्रश्न आहे की जेव्हा एक गोष्ट होते ती बंद करण्यासाठी दुसरी गोष्ट ओपन होते, दुसरी गोष्ट होते ती बंद करण्यासाठी तिसरी गोष्ट ओपन होते. हेच झालेलं आहे आता पोर्शो कार त्या मुलाने जे केलं, दिवस रात्र न्यूज ते बघितलं. पण काय झालं, मग ते मीर यांनी ॲक्सिडेंट केलं वरळीला, हिट अँड रन. वरळी प्रमोद नाकवा आणि त्यांची पत्नी कावेरी नाकवा, त्याच्यामध्ये कावेरी नाकवाचा मृत्यू झाला. जसं कोणाला कळलं की तो शिंदे सरकारचे ते नेते आहेत, ताबडतोब अपोजिशन तिकडे गेलं, असं करणार तसं करणार तसं करणार असं करणार. सुरुवातीला आपल्या पोर्शोमध्ये दंगेकर साहेब पुण्याचे, त्याने तो प्रश्न एवढा उचलून धरला आणि त्याच्याबरोबर नेत्या पण होत्या, भयानक तो प्रश्न उचलून धरला. लोकांना वाटलं आता काहीतरी डिसिजन होणार. हा दुसरा आल्यावर तो विसरला, आता तिसरा आला सब्जेक्ट पूजा खेडकरचा. हे दोन्ही विसरणार, नवीन सब्जेक्ट येणार, नवीन येणार. परंतु या पूजा खेडकरने OBCचं जे त्यांना 8 लाखापेक्षा जास्त पेमेंटच्या वडिलांनी दाखवलेलं आहे, 48 कोटी रुपये, तरी नॉन क्रिमी केअर सर्टिफिकेट आणलं म्हणा. किंवा तिचं अजून म्हणायला गेलं तर UPSC आणि CAT यांनी सांगूनही तिची नियुक्ती कोणी केली, कशी झाली, हे सगळं जे पैशाचं मोठं राजकारण चाललं आहे ना, ते कोण रोकेल किंवा याच्यात शेवट काय होईल असं सामान्य माणसाला तरी काय वाटतं असं मला वाटत नाही. एक विषय येतो, लोक आपली तुंबडी भरतात, मग दुसरा विषय येतो, मग लोक तुंबडी भरतात, परत मग तो विषय पॅक करून परत तिसरा विषय येतो. आता UPSC सारखी एक ठिकाणी एवढा मोठा फ्रॉड असेल तर हा फ्रॉड ती एकदम प्रथम पूर्वी जर असेल, मग UPSC होणाऱ्या मुलांचं काय, ते कशावरून सक्सेसफुल, कशावरून परफेक्ट आहे. याच्यामध्ये कोणी म्हणतं दिव्यांग सर्टिफिकेट घेतलं, जे घेतलं, पण माझं मत स्पष्ट शब्दात आहे की हे जे सर्टिफिकेट देणारी लोक आहेत, त्या मुलाला जे त्याच्या गाडीवर RTO आहे किंवा आधुनिक महत्त्वाचं म्हणजे यातील काही डॉक्टर्स आहेत, याच्यातील काही नेते आहेत, म्हणजे या प्रत्येकाची चुकी आहे. प्रत्येकाला माणूस याला कारणीभूत आहे आणि पैशाच्या खातीर हे सगळं विकलं गेलेलं आहे. तेव्हा मला वाटत नाही की या प्रकरणात काय होईल. आपण लोक बघतोय, सर्व आनंदाने बघतोय, सर्व काय होतंय. पण मला अजूनही असं वाटतं आहे की माझं वैयक्तिक मत असेल, मी कदाचित चुकू शकतो, पण याच्यात काही होणार नाही. करोडोचा पैसा ते इन्व्हेस्ट करणार, पैसा टाकणार आणि त्यातून हळूहळू सुटणार, कुठेतरी नवीन प्रकरण येणार, लोक ती वाचणार, त्याच्यानंतर हे सगळे विषय ओम सहा सच का सामना. माझ्यासारखं प्रत्येक त्या माणसाला, प्रत्येक सामान्य माणसाला वाटतंय का, कमेंट करून कळवा प्लीज. जय हिंद, जय महाराष्ट्र.